बघा बांधवानो, भरपूर काही बाई बोलून गेली. बाई म्हणते पछळ 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 करून गेली. तेरे को बोलते पैरों में बांधूंगी, बोलते घुंघरू नचा के. बाप पैरों में बांध के घुंघरू बांध के नचाऊंगी. तो जरा गौरतलब हो जाओ क्या कह रहा हूं मैं. चौव्यावर पंजीची मात आहे, यज्ञ पुढं सांगा या दुगीची कात आहे. काहीच नाही. चौव्यावर पंजीची मात आहे, इकोटा खलका. यज्ञ पुढं सांगा या दुगीची कात आहे. असं जरी छक्की हलकी तर तिने हुकुमची साथ आहे. या बादशाले खच्ची करण्याचा रंडीचा हात आहे. अंगाले नको लावून घे जो, कारण 52 पत्त्याचा इतिहास गात आहे. मले म्हणते तुया बॅट मध्ये जोर नाही. ए शांतता पकडून मी मुजोरी सोडतो, शांतता सोडून मी मुजोरी सोडतो. अहंकाराने तुझ्या सारख्या एका झटक्यात तोडतो. तू आपला बॉल तर दाखव. एका शॉट मध्ये त्या बॉल फोडतो. बाप रे. पुन्हा बाईचं म्हणणं आहे काय गेली घाई घाई तर बोर्डाचा परीक्षेत त्या पोरीचे 3-13 वाजले आणि त्या पोरीनं त्या पोराचे खालून दोन्ही दाबले. मले सांगा जी, इथे वेल एज्युकेटेड लोक बसलेले आहे. एज्युकेशन इज अ मिल्को ट्रायगर द पर्सन ड्रिंक इट दॅट पर्सन फाईट अगेन्स्ट द ऑनली इनवर. शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा, तू शिकली आहे का अनपण आहे सुरमावे, मला एवढं सांग. बोर्डाच्या पेपरामध्ये ते पोरी 2 पेन कायले चोरंजी, रेड आणि ब्ल्यू पेन कायले चोरण. कोण चुतिया, कोणती चुतिया पोट्टी म्हणजे 2 पेन घेऊन लिहायला जाते तिथं. निळा पेन घेऊन जाईल. आणि जेव्हा तुला 2-2 पेन चोरणारी आहे तर मग ते पोट्टी किती पेन चोर असन. तिला पेन चोराची सवय पडली असन. वा रे वा, मुंह में आया बद्दी ऐसा हो गया क्या. पुन्हा बाईचं म्हणणं आहे काय कुत्ता भोग नाही सकता. अखाडाचा पाणी पल्ला हे खेकडी निघली दरातून. नाले ढोडे पाण्यानं भरले ते बंदर वाचलं पुरातून. मेंढकी बिचारी टुकटुक पाय सध्याच्या घरवालीले आणि घुबड झोपेतून दचकरुटलं मुर्दे मिनी तिच्या घरवालीले. कारले दुधी मांडवर गेले तर भेंडी करे खाव खाव. बरबटी म्हणे असेच करते तर उतरण्या नारीचे भाव. मिरच्या वांग्यावर बिमारी त्याचा उडाव चालला चुट्टा. गाजर गवताना तंगडी फसवली तर सुरमाबाईचा माल झाला कड्डा. कारले दुधी मोसंबी म्हणे कचकुरीले तू कौरिक बरोबर चढशील. बसन त्यावर गरमीच्या सपाटाचा जागच्या जागी सरशील. हिची आदत ठीक नाहीये, नसलं तोंडकाळ वाजवते. याच्या त्याच्या अंगाला चिपकून हे डफरा आपलं वाजवते. चना वाटाणा फुगून गेला तर कांद्याचा फुटला मोंडा. हिरव्या मिरचीनं साथ दिली म्हणून मानात चालला आलू बोंडा. पोकर कचोरी विचार करेल लागली समोशाच्या माग. सोन पापडी सोबत दोस्ती जमली तर मिरच्या भजाले आला राग. कशाले करते गर्भाची भाषा वाईट बुद्धीनं सडशील. किती धुतली असेल दुधाना तरी वाईट चरित्रानं मरशील. दिवसाची रात्र झाली आतवरी काय नाही केलं आणि शेवटी तुका मा घंटा उपडशील. मुजुरीचे बारान खेटरले मारा हे शायरी होय का. मी असं करतो, मी तसं करतो, हे करतो, जिंदा गडा दूंगी, ये कर दूंगी, वो कर दूंगी. वा रे वा. आणि म्हणून पुन्हा म्हटलं लई चिल्लावून उठली, पाण्यासाठी नटली. अर्ध्या रात्री मोटार उठली, हिच्या बांधीची पार फुटली तर पायपामध्ये पाणी उलट गेलं म्हणते. यंगाळ धुते का तुका, पागल आहे डोक्यामध्ये. कोणत्या पायपामध्ये पाणी उलट जाते जी. हो, त्या इकडल्या पायपात जात असेल उलट पाणी. प्रेशर ना राहत ना त्याच्या पायपाले. हा, बांधीचा खाली उतरणारे. आमच्या इकडं पायप सणा नाही पुरे. हा, 3च्या मोटरीनं 5ची मोटार चालते आमच्या इकडं. आणि म्हणून मिरची याची सडून गेली, सडले वांगे 2. मिरची याची चिमून गेली, सडले वांगे 2. तो एकनाथ म्हणत होता. काय म्हणत होता पाय लक्ष ठेव. अरे दिसाया लई मला झकास वाटली. अरे दिसाया लई मला झकास वाटली.
ती दिसलेली रात्री निरखून पाहिलेली रात्री निरखून पाहिलेली सुरमाची पपई नसलेली रात्री निरखून पाहिलेली हिची पपई नसलेली हो दिसायलाही मला झकास वाटली अरे रुपया घेऊन विकत घेतली अरे घाई घाई ना मुडीच नाही घाई घाई ना मुडीच नाही अरे मला ती दिसलेली रात्री निरखून पाहिलेली रात्री निरखून पाहिलेली हिची पपई नसलेली रात्री निरखून पाहिलेली हिची पपई नसलेली अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने अरे हा पाणी फुलच्या गुन्ह्यात अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने अरे हा पाणी फुलच्या गुन्ह्यात जेव्हा भेटल तुम्हा मी गुन्ह्यात जेव्हा भेटल तुम्हा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात जेव्हा भेटल तुम्हा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात आणि म्हणून पाय पुऱ्या कुठे गेला मग भाऊ एक पुऱ्या गाण्याची एक जेवढे गाणे म्हणले का नाही ना एका गाण्यात तोड देतो एका गाण्यात दुसरं गाणं लागन तर शाहीर सूरज गुलामी करून देईन तुमची वाली ह्या एकाच गाण्यात पाहिजे बरे 12 नाही वाजवलं तर नाव शाहीर सूरज नाही हा आणि म्हणून आता ऐका गाणं नवीन मला का म्हणते तुना 10-15 गाणे जेवढे म्हणले का नाही 10-15 एका गाण्यामध्ये पाहिजे 12 वाजवतो अरे अंगात हिच्या दाटली मस्ती अरे अंगात हिच्या दाटली मस्ती अरे उतरवतो 4 लोकात अरे अंगात हिच्या दाटली मस्ती अरे उतरवतो 4 लोकात दोर बांधून पायाले झोकात दोर बांधून पायाले झोकात अन फेकतो दारीले भोकात दोर बांधून पायाले झोकात फेकतो दारीले भोकात दाटली मस्ती उतरवतो 4 लोकात अंगात हिच्या दाटली मस्ती उतरवतो 4 लोकात दोर बांधून पायाले झोकात दोर बांधून पायाले झोकात अन फेकतो हिले मी तुझी तोड नाही देन तर मले म्हणजे हो मी आलो शिलतो इथं तू तोड देशील मले म्हणते शेंडा कापीन माना सन्मानानं वागतं तुले मानाच्या पड्ड्यात माकीन तुम्ही ना कलंगीचे काही तमाशे पाहिले असं इथं बसलेले लोक दिवाणी आहे मोरेश्वर शाहीरचे तुम्ही ना गाणे ऐकले माझ्या वडिलाचे तुम्ही ना गाणे ऐकले पण जे मी शायरी करतो या 24व्या वर्षी मी माझ्या वडिलाचं गाणं नाही म्हणत मी माझ्या वस्तादाचं गाणं नाही म्हणत स्वतःची शायरी आहे माझी स्वतः लिहितो आणि स्वतः बनवतो स्वतःची माझी शेर शायरी आहे ते क्वालिटी आहे माझी वाली आणि म्हणून एवढी कार्यक्रमाची क्वांटिटी आहे हा लक्षात ठेव मले म्हणते शेंडा कापीन ए माना सन्मानानं वागतं तुले मानाच्या पड्ड्यात माकीन चालता चालता तू जर चालली तर तुले काढायला गड्ड्यात वाकीन आणि गरजेपेक्षा जास्त तोड नको फाडू मी आपली राहिलो तर सीधा नड्ड्यात टाकीन आणि जेव्हा नड्ड्यात टाकीन का नाही चांगलं तोंड फाडीन बापरे आणि जे जास्त चालते ती जबान काढीन तू जिभेच्या शेंडा कापशील तर ती जबान काढीन सुरमा की सीजर की जरूरत पडती है तू ही सीजर शोधून पाय दिशा 4 आहे कुबुद्धीनं पडले असे विचार आहे तू माझ्या सामान कामाची गोष्ट करते खरं सांगायची जगदीश भाऊच्या कैचीले धार आहे का जी कैचीले धार अरे बोतर राय बोतर अरे माझा स्वभाव आहे ग सुरमा मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही पण सांगतो एक वेळा कधी झालो नागरावर उभा का नाही तर पुरा चिखलाकल्याशिवाय सोडत नाही बापरे
हा पण माझा स्वभाव कसा आहे कसा मी कोणाच्या परवानगीशिवाय आपला नागर टाकत नाही नाही आणि एक वेळा का मी ना आपला नागर टाकला हा तर चिखलाकडे शबा नागर वाकत नाही ओके वा हा आणि म्हणून अरे अंगात हिच्या दाटली मस्ती हा अरे अंगात हिच्या दाटली मस्ती असा? अरे उतरवतो चार लोकात दोर बांधून पायाले झोकात दोर बांधून पायाले झोकात आणि फेकतो दारीले भोकात दोर बांधून पायाले झोकात फेकतो इले मी भोकात दोर बांधून पायाले झोकात दोर बांधून पायाले झोकात आणि फेकतो इले मी भोकात दोर बांधून पायाले झोकात फेकतो इले मी भोकात दोर बांधून पायाले झोकात फेकतो इले मी भोकात दोर बांधून पायाले झोकात फेकतो इले मी भोकात अंगात हिच्या दाटली मस्ती उतरवतो चार लोकात असा दोर बांधून पायाले झोकात हा. आणि फेकतो इले मी भोकात बाप रे कोंढणा किल्ला सर करायला गेले तानाजी मालसुरे तेव्हा त्यांना घोरपड सापडली तेव्हा त्या घोरपडीच्या सारा अंगात हिच्या दाटली मस्ती हा उतरवतो चार लोकात असा दोर बांधून पायाले घोरपडीच्या झोकात आणि फेकतो म्हणतील गळाच्या भोकात घोरपडीचा आधार आहे हा हलता भलता तुले भेट बोलणार नाही आणि म्हणून अरे कालाचा माझा झालाय पगार अरे रक्कमी देणार नाही उधार रक्कमी देणार नाही उधार हो गोष्ट पटली झटकन उठली हो गोष्ट पटली झटकन उठली अशी कथा मी गाजवली जेव्हा रात्री आणटीची जेव्हा रात्री आणटीची जेव्हा घंटी मी वाजवली जेव्हा रात्री आणटीची जेव्हा घंटी मी वाजवली बाईचं पुन्हा म्हणणं आहे हम औकात रखते जिंदा गड़ाने की हमें कोई जिंदा गाड़ सके हम पे नौबत नहीं नहीं आप हमें जिंदा गड़ा सके वैसी आप में बात नहीं नहीं फिर भी कहती होंगे मुजूर से छक्के छुड़ा देंगे हाँ। तो सुरमाबाई उतनी तेरी औकात नाही अवकाश नहीं आणि म्हणून काय म्हणतो अजून एक नवीन विषय गाण्याला घाटा नाही जी गाण्याला काही घाटा नाही आणि म्हणून गाणं काय म्हणते अरे कमाला माझा झाला या वेळ हो कमाला माझा झाला या वेळ हो लवकर मला रे करायचा खेळ हो लवकर मला रे करायचा खेळ हो हळूहळू हे जमणार नाही हो हळूहळू हे जमणार नाही वेळ होईन व काम होतले हळूहळू हे जमणार नाही नाही वेळ होईन व काम होतले मग काय केलं काय दोन्ही खांद्यावर दोन घेतले एक इकडल्या खांद्यावर घेतला हा खांदा इकडल्या खांद्यावर घेतला बाप रे एक झाड आला हा एक झाड आला ऐसा दोन खांद्यावर दोन उचलले मस्ती करत होता गाण्याला आधार आहे मिरची याची चिमून गेली सळले वांगे दोन हा गाण्यामध्ये याची म्हणते असं आणि मीन तुले नाही म्हणलं म्हणते ओके वा इकडे याची मिरची चिमून गेली म्हणते आणि इकडे म्हणते मी तुले नाही म्हणले चांगलं काम आहे बाई दुसरा शायर राहता तर कातावून भिडता त्या उराव हा कातावून भिडता पण ते शायरी माझ्या वडिलांनी मला शिकवली राहिला प्रश्न शायराच्या पोटी शायर जन्माला येते हे भावना तू मनातून काढून घ्या आता सांगतो तुले असं जर झालं असतं का नाही तर प्रधानमंत्रीचा पोरगा प्रधानमंत्री झाला असता किती तुले पटवून देऊ मी किती म्हणजे पटवून देऊ हा आणि म्हणून काय म्हणते गाणं हो कमाला माझा झाला या वेळ हो कमाला माझा झाला या वेळ
खांद्यावर दोन घेतले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले. हो कमाला माझा झाला या वेळ, हो कमाला माझा झाला या वेळ, हो लवकर मला हे करायचा खेळ, हो हळूहळू हे जमणार नाही, हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल रोका भरते. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले, खूप मजा आली जातले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले. हो हो कामाला माझा झाला या वेळ, हा लवकर मला करायचा खेळ, असा हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईन व काम होतले, हा आणि दोन खांद्यावर दोन घेतले. बाप रे राम सीतेच्या शोधासाठी जेव्हा राम आणि लक्ष्मण गेले तेव्हा रस्त्यामध्ये बजरंगबली भेटला. तेव्हा बजरंगबलीला तो राम आणि लक्ष्मण म्हणते, काय? म्हणते आम्हाला सुग्रीवापाशी जायचं आहे, हा कामाला माझा झाला या वेळ, हो लवकर मला करायचा खेळ, नाही ना हळूहळू हे जमणार नाही, नाही. वेळ होईन काम होतले. तेव्हा बजरंगबलीनं दोन खांद्यावरती दोन घेतले, हा एका खांद्यावर रामाले घेतलं आणि एका खांद्यावर लक्ष्मणाला घेतलं. जेव्हा दोन खांद्यावर दोन घेतले तेव्हा तो लक्ष्मण त्या सुग्रीवाले सांगे, दोन खांद्यावर दोन घेतले आणि खूप मजा आली जातले. बाप रे अरे निरभिड पाना तोप खाना रणात धडाडला, अरे निरभिड पाना तोप खाना रणात धडाडला, अरे महाड नाशिक मुख्य पुण्यात भीमराव कडाडला, अरे महाड नाशिक मुख्य पुण्यात भीमराव कडाडला. आणि म्हणून काय म्हणते गाणं, हो 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 अरे घेऊन पागा बांधून टांगा दुधीचं काढू का, काळा अरे घेऊन पागा बांधून टांगा दुधीचं काढू का, तुम्ही तर सांगा या टांगर म्हशीले, तुम्ही तर सांगा या कांप्या टेम्प्याच्या म्हशीले, माझ्या खुट्याले बांधू का, अरे तुम्ही तर सांगा या टांगर म्हशीले माझ्या खुट्याले बांधू का, घेऊन पागा बांधून टांगा तुझं काढू का, घेऊन पागा बांधून टांगा तुझं काढू का, तुम्ही तर सांगा टांगर म्हशीले माझ्याले बांधू का, तुम्ही तर सांगा टांगर म्हशीले माझ्याले बांधू का, हो घेऊन पागा बांधून टांगा दुधीचं काढू का, घेऊन पागा बांधून टांगा दुधीचं काढू का, अरे तुम्ही तर सांगा या टांगर बशिले, अरे तुम्ही तर सांगा या टांगर बशिले माझ्या खुट्याले बांधू का, अरे तुम्ही तर सांगा या टांगर बशिले माझ्या खुट्याले बांधू का, घेऊन पागा बांधून टांगा तुझं काढू का, घेऊन पागा बांधून टांगा तुझं काढू का, तुम्ही तर सांगा टांगर म्हशीले माझ्याले बांधू का, तुम्ही तर सांगा टांगर म्हशीले माझ्याले बांधू का, अरे ईची बंडी करते किरकिर, अरे ईची बंडी करते किरकिर, भरले पोते तुटली वधूर, समजावते गावायक, अरे समजावते गाव माझ्या नऱ्यातलं तेल काढून, बापरे अरे माझ्या नऱ्यातलं तेल काढून अन खालतो मी कुचाडं पक, माझ्या नऱ्यातलं तेल काढून खालतो मी कुचाडं पक, किरकिर ईची बंदी करते किरकिर, भरले पोते तुटली वधूर, भरले पोते तुटली वधूर, सध्याच्या गावायक, सध्याच्या गावाक माझ्या नऱ्यातलं तेल काढून, अरे माझ्या नऱ्यातलं तेल काढून अन खालतो मी
कुचाळ पक माझ्या नऱ्यातलं तेल काढून घालतो मी कुचाळ पक हे माझ्या नऱ्यातलं तेल काढून घालतो कुचाळानं पक्क. माझ्या नऱ्यातलं तेल काढून घालतो कुचाळानं पक्क. हो तब तक जवानी छुपावो गिरानी गवारों को कितना सतावो गिरानी कभी तो मेरे तुम दुल्हनिया बनोगी अरे मुझसे शादी करोगी अरे मुझसे शादी करोगी हम मुझसे शादी करोगी हम मुझसे शादी करोगी हम मुझसे शादी करोगी हे कब तक जवानी छुपाओगी रानी, गवारों को कितना सताओगी रानी, कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. छोटासा छत्रपती शिवाजी महाराज पोळा सादर करतो एकदम अरे धन्य धन्य शिवाजी थोर हो धन्य धन्य शिवाजी थोरला उपकार चराचर वारदान केले चराचर वारदान केले, चराचर वारदान केले चराचर वारदान केले, जिजाबाई पोटी जन्मले जिजाबाई पोटी जन्मले. भारत देशात अमर झाले ऐक बर दादा माझे दादा रे हो दिरे दादी रे दीदी माझ्या दादा रे हो दिरे दादी रे दीदी हे खबर दादा, हे खबर दादा, हे खबर दादा, दादा रे हो दिले दादी रे दीदी, दादा रे हो दिले दादी रे दीदी. सिंध खेड्यातील गुजी राजा पाण्याची प्रजा हो जिजाबाई मुलगी त्याला झाली जिजाबाई मुलगी त्याला झाली, जिजाबाई मुलगी त्याला झाली जिजाबाई मुलगी त्याला झाली, शहाजीच्या लक्षामध्ये आली शहाजीच्या लक्षामध्ये आली. डोळे लावून सोरी केली आहे खबर दादा दादा रे हो दिरे दादी रे दीदी माझा दादा रे हो दिरे दादी रे दीदी हे खबर दादा, हे खबर दादा, हे खबर दादा, दादा रे हो दिले दादी रे दीदी, दादा रे हो दिले दादी रे दीदी. पोळ्याचा पाच चाली आहे सिंगल गंमत सर्वांनी पाहिली असन ज्या पाच चालीमध्ये पोळा गावतात त्या पाच चालीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पोळा आहे पोळ्याची चाल दुसरी काय म्हणते महाराष्ट्राच्या आई बहिणीवरती अत्याचार होत होता कोणी मायचा लाल समोर येत नव्हता ते गोष्ट माझ्या जिजाबाईला कळली आता पोळ्याची चाल दुसरी काय म्हणते महाराष्ट्राच्या आई बहिणीवर अरे र र र र र. महाराष्ट्राच्या आई बहिणीवर पाहून अत्याचार मनामध्ये झुरे जिजा माता हो मनामध्ये झुरे जिजा माता हो, मनामध्ये झुरे जिजा माता हो मनामध्ये झुरे जिजा माता हो. तेव्हा म्हणे कसं होईल आता हो या जिरे जिरे हो जिजी तेव्हा म्हणे कसं होईल आता हो, या जिरे जिरे हो जिजी. तेव्हा म्हणे कसं होईल आता हो या जिरे जिरे हो जिजी तेव्हा म्हणे कसं होईल आता हो, या जिरे जिरे हो जिजी. माझ्या जिजाईने काय केलं बांधवानो शंकराची पिंड बनवली आणि पिंड बनवून आराधना केली की एक तरी पोटीपुत्र जन्माले घाल आणि जन्माले घाल पोळ्याची चाल तिसरी काय म्हणते जर लक्ष असू द्या शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे दादा धावतीनं केला हो जिरे जिरे जिजी केला रे दादा, दादा केला हो जिरे जिरे. शंकरा तो पावीर शिवाजी जन्माचा आला रे दादा जन्माचा आला हो जिरे जिरे जिजी आला रे दादा, आला हो जिरे जिरे.
शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि बारसं करायचं ठरवलं. बारसाला लोक भरवले. अरे सोनार तू दादा गा बारशाले येन, सोनार तू दादा गा बारशाले, हो बंधू माझा होन गा बारशाले येन, बंधू माझा होन गा बारशाले, ओ हसले पिसले माझ्या बाळाले आनन, हसले पिसले माझ्या बाळाले आनन, हसले पिसले माझ्या बाळाले आनन, हसले पिसले माझ्या बाळाले आनन. हो वाडिया तू दादा गा बारशाले येन, वाडिया तू दादा गा बारशाले, ओ बंधू माझा होन गा बारशाले येन, बंधू माझा होन गा बारशाले, ओ बारशाले येन माझ्या बारशाले येन, बारशाले गा बारशाले, ओ दंडाचा पाळणा माझ्या बाळाले आनन, दंडाचा पाळणा माझ्या बाळाले आनन, दंडाचा बाळाला माझ्या बाळाले आनन, दंडाचा बाळाला माझ्या बाळाले आनन. आता काय झालं बंधू घरी सॉरी 16 वर्षाचे हा पोवाडा गावतो म्हणलं तर 3 तासाच्या भरपूर लंब आहे. आणि 19 फरवरी 18 फरवरीला मी पोवाड्याचे कार्यक्रम घेतलेले आहे. इसापूरला आहे, बडेगावला आहे, तिळंगीला आहे. संपूर्ण 3 तासाचा पोवाडा असते. हा जीवन गाथा ज्याला म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाची. पण शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. आता घरी रायबाचे लग्न आणि कोंढाणा किल्ला लढाची आहे. तर चाल पाचवी काय म्हणते. रायबाचे लग्न सोडून तानाजी न हो रे 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 कोंढाणा किल्ला सरकेला रे दादा. हरिहर बोला, पांडुरंगा तुझं तडी भरली गंगा रे दादा, नाही पाहिली स्वतःची सून पुत्र वाचून हो रे 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 जागच्या जागी म्हणून नाही ला रे दादा. हरिहर बोला, पांडुरंगा तो तडी भरली गंगा रे दादा, धडधडल रे शिवाजी आणि नाराजी हो रा 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 गड आला पण सिंह गेला रे दादा. हरिहर बोला, पांडुरंगा तो तडी भरली गंगा रे दादा, गेल्या जिंकाया त्या गड तानाजी मालूस रे ते पुढं शेलार मामा धीर धिपाळ, शेलार मामा धीर धिपाळ काडी उदय भानचे मळ. अरे जेव्हा चिटकली घोरफळ, अरे जेव्हा चिटकली घोरफळ वर एक एक चळ, जेव्हा चिटकली घोरफळ वर एक एक चळ. जगली गोरबळा, जगली गोरबळा, हो हो हो. आणि म्हणून सर्वांनी सॉरी एक बाबासाहेबांची एक छोटीशी टूक सादर करतो आणि त्याच्यानंतर लावण्या होतील तुमच्या समोर. लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जगाच्या पाठीवरती पृथ्वीच्या छातीवरती तुझ्या नावाचा होई जय जयकार. अरे हे भीमराया तुझी, अरे हे भीमराया तुझी ते महिमाय पार गाजे या भुवरी. हे भीमराया तुझी महिमाय पार गाजे या भुवरी. जगाच्या पाठीवरती, तुझ्या जातीवरती, जगाच्या पाठीवरती, तुझ्या जातीवरती, तुझ्या नावाचा होई जय जयकार. हे भीमराया तुझी महिमाय पार गाजे या भुवरी, हे भीमराया तुझी महिमाय पार गाजे या भुवरी.
भीमराया तुझी महिमाय पार गजे या भुवरी हे भीमराया तुझी महिमाय पार गजे या भुवरी जगाच्या पाठीवरती तुझ्या नदीवरती, जगाच्या पाठीवरती तुझ्या नदीवरती, तुझ्या नावाचा होय जगदा. भीमराया तुझी महिमाय पार गजे या भुवरी हे भीमराया तुझी महिमाय पार गजे या भुवरी क्या बनने आए थे यहाँ क्या क्या बना बैठे, क्या बनने आए थे यहाँ क्या क्या बना बैठे, कहीं मंदिर बना बैठे तो कहीं मस्जिद बना बैठे. क्या बनने आए थे यहाँ क्या क्या बना बैठे, कहीं मंदिर बना बैठे तो कहीं मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो अच्छी एक परिंदे की जात है, कभी मंदिर में जा बैठे तो कभी मस्जिद में जा बैठे. मिला है सीने से सीना तो दिल से दिल मिला लीजिए, मिला है सीने से सीना तो दिल से दिल मिला लीजिए. और हमारी एकता क्या है ये दुनिया को बता दीजिए. हम हिंदू है मुसलमान है सिख है जैन है बौद्ध है, हम हिंदू है मुसलमान सिख है जैन है बौद्ध है ईसाई है, मगर सच्चाई तो ये है कि हम सब भाई भाई है. क्योंकि हमारी एक ही छत है, हमारा एक ही आंगन है, और हमें जाति धर्म के नाम पर जो हिस्से में बांटे वही सबसे बड़ा इस देश का दुश्मन है, वही सबसे बड़ा इस देश का दुश्मन है. अब मुगल साम्राज्याचा न लागला टिकाव, मुगल साम्राज्याचा न लागला टिकाव, न लागला टिकाव. लढले शिवराय, लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय, लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय. हो लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय. मोगल साम्राज्याचा, मोगल साम्राज्याचा ना लागला टिकाव, ना लागला टिकाव, ना लागला टिकाव. लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय, लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय. हो लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय. लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय, लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय. हो लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय. दुःख दैन्य रहितेचे बघुनी, दुःख दैन्य रहितेचे बघुनी, नित्य केला जिजाऊ मातेनी. बालशिवाला त्या बालशिवाला सोबत घेऊनी, अरे लढणे शिकविले गुरु बनूनी. लढणे शिकविले गुरु बनूनी, लढणे शिकविले गुरु बनूनी. संस्कारात तेव्हा, संस्कारात तेव्हा तो घडला शिवराय, ते घडले शिवराय, ते घडले शिवराय. आणि तेव्हा अरे लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय. लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय. आवाज सगळ्यांना राहू द्या, सगळ्यांना जोरदार. छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलो जय भवानी.
सर्व धर्म जातीचे लोक, अहो सर्व धर्म जातीचे लोक घेऊन सैनिकात केले सारे एक. घेऊन सैनिकात केले सारे लोक, घेऊन सैनिकात केले सारे लोक. पळवून आणली कुणी, पळवून आणली कुणी, पळवून आणली कुणी, पळवून आणली कुणी त्या मुसलमानाची लेक. पण राजे होते सीलवान अनेक, पण राजे होते सीलवान अनेक, पण राजे होते शीलवान अनेक, पण राजे होते शीलवान अनेक. अहो सर्व धर्म जातीचे लोक घेऊन सैनिकात केले सारे एक. सारे लोक घेऊन सैनिकात गेले सारे लोक. पळवून आणली कुणी, पळवून आणली कुणी सुभेदाराची लेक, पळवून आणली कुणी सुभेदाराची लेक. पण राजे होते सीलवान अनेक, पण राजे होते होते शीलवान अनेक, पण राजे होते शीलवान अनेक, पण राजे होते शीलवान अनेक. लढाई व्हायच्या. लढाईमध्ये मोगल सैनिक काय करायचे, आपल्या इकडच्या तरुण मुली तरुण बाया आपल्या राजासाठी भेट म्हणून न्यायचे. हे मावळे पाहत होते, मराठे पाहत होते आणि त्यांचं बघून त्यांना असं वाटलं की त्या सुभेदाराची सून सुंदर देखणी होती. ते बघून त्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या राजासाठी घेऊन जावं म्हणून एका मराठ्यांनी त्या सुनेला शिवाजी महाराजाकडे आणलं. पण झालं काय, सकाळी सभा भरली. त्या सभेमध्ये जिजाऊ सुद्धा होती, शिवाजी आणि पूर्ण मंत्रिमंडळ बसलेलं होतं. त्या सुनेला, त्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा दरबारामध्ये आणलं तेव्हा शिवाजी राजे काय बोलतात, अगं तुझ्या इतकी जर सुंदर असती माझी आई, क्या बात है. मीही सुंदर झालो असतो बदले राजे बघून ती बाई. बुद्धाचे शिष्य संत तुकाराम महाराज आणि संत तुकारामाचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज. हा वारसा आहे सिलवंताचा, हा वारसा सिलवंताचा आहे. म्हणून शिवाजी महाराज बुद्धांनी सर्वात आधी या नारी जातीला सन्मान दिला. त्यानंतर तुकाराम महाराजांनी पराविन नारी माते समान संत तुकारामांनी म्हणलं आणि त्यांचे शिष्य संत छत्रपती कुरवाडी भूषण शिवाजी महाराज यांनी सुद्धा नारी जातीचा सन्मान केला आणि या गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सर्वात आधी असा राजा या आपल्या महाराष्ट्राला लाभला. तो राजा म्हणते, अगं तुझ्या इतकी जर सुंदर असती माझी आई. काय जिजाऊ माता क्या सुंदर बात है. नव्हती? जिजाई माता तिच्याही पेक्षा सुंदर होती. परंतु राजाचं मन कसं असलं पाहिजे, राजा असा उदार अंतकरणाचा असला पाहिजे. अगं तुझ्या इतकी जर सुंदर असती माझी आई, मीही सुंदर झालो असतो वदले राजे बघून ती बाई. हे गीत मी स्वतः लिहिलेलं आहे आणि शेवटी बोलतोय, अरे मावळ्यावरती तेव्हा त्या चिडलं शिवराय. फतवा काढला शिवाजी महाराजांनी. याच्या नंतर जर कोणी एखाद्या बाईला जर आणलं किंवा तिला छेड काढली तिची तर त्याचं सर कलम करण्यात येईल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. अरे मावळ्यावरती तेव्हा त्या चिडलं शिवराय. अहो लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय, लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय. लढले शिवराय देवा लढले शिवराय. लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय, लढले शिवराय देवा लढले शिवराय. मोगल साम्राज्याचा
लागला टिकाव ना लागला टिकाव अरे लढले शिवराय जेव्हा लढले शिवराय